राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा हॅलो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम हॅलो याचा मोकळा आवाज झाला पाहिजे विको कमी करा हरी काय पाहिजे बोलायला हॅलो हरी सांगते तुम्हा वेगळे निगा सांगते तुम्हा वेगळे निघा झाला का मागच्या वर्षी झाला झाला का नाही ना
मागच्या वर्षी हा घेतला होता का? आता मला काही वयामानानं ध्यान राहीना. झाला ना गेल्या वर्षी. थुंको नियामान तुमको नियामान थुंको नियामान तुमको नियामान दंभ करीतो कीर्तन दंभ करीतो कीर्तन दंभ करीतो कीर्तन दंभ करतो कीर्तन दंभ करीतो कीर्तन दंभ करीतो झालो उदासीन देही झालो उदासीन देही एका विन चाड नाही एका विन चाड नाही एका विना नाही एका विना एका विना अर्थ अनर्था सारिखा अर्थ अनर्था सारिखा करोनी ठेवीला पारिखा करोनी ठेवीला पारिखा करुणी देवीला पारिका करुणी देवीला पारिका करुणी देवीला पारिका करुणी देवीला पारिका झालो उदासीन देही उदासीन देही झालो उदासीन देही उदासीन देही एका विन चाड नाही एका विन चाड नाही एका विना एका 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 उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा तुकाराईला सोवळा तुकाराईला सोवळा तुकाराईला सोबळा तुकाराईला सोबळा तुकाराईला सोबळा तुकाराईला सोबळा झालो उदासीन देही झालो उदासीन देही एका विन चाड नाही एका विन चाड नाही थोपार घुमाई हा थोपार घुमाई थोपार घुमाई
तुमको निया माना हाना तुमको निया माना आना तुमको निया माना आना तुमको निया माना तुमको निया माना तुमको निया माना तुमको निया माना 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 तुमको निया माना 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 तुमको निया माना तुमको निया माना आना तुमको निया माना तुमको निया माना तुमको निया माना मान मान तुमको निया माना मान मान तुमको निया मान तुमको निया माना मान तुमको निया माना मान माना करे तो कीर्तन तंब करे तो कीर्तन कीर्तन चालू उदासीन देही चालू उदासीन देही उदासीन ते गवादानी सासारे साई गाथानी मला गवादानी सासा सासा चालू उदासीन देही देही उदासीन उदासीन अंबे कर तो कीर्तन दंबे दंबे कर दो कीर्तन दंबे कर दो कीर्तन दंबे कर दो कीर्तन धाल उदासीन रे धाल उदासीन दे धारो उदासीन दी धारो उदासीन दे 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 उदासीन दे धारो उदासीन एका विन झाड नाही झाड नाही झाड नाही एका विन झाड नाही झाड नाही झाड एका विन झाड झाड नाही एका
बिन चाड नाही चाड नाही एका बिन चाड नाही एका बिन एका बिन धनी सारे रे रे ग सारे ने सा धनी सारे सा सा ध धनी ने ने सा सा सारे रे ग ग सारे ने सा सा धनी ने मला खावा धनी सा एका बिन चाड साड नाही एका विना एका विना एका विना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की श्री गुरु नथुराम महाराज की चला विठला विठला पुंडलिक वरदा ज्ञानदेव चलो विठ्ठल
विठ्ठल थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन झालो उदासीन देही एकावीन चाड नाही अर्थ अनर्था सारेखा करोनी ठेवेला पारेखा झालो उदासीन देही एकावीन चाड नाही उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा झालो उदासीन देही एकावीन चाड नाही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचे गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठल विठ्ठल थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन झालो उदासीन देही एकावीन चाड नाही शेवेला निवडलेला अभंग विश्व संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज तुमच्या आमच्या पुढं वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ असणाऱ्या कीर्तन साधनाची साधन सुचिता सांगतात विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याअगोदर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी किंबहुना आमंत्रित पाहुणे भजनी मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहीत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं परिसरातील वैकुंठवासी गुरुवर्य मंडळीच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी वड मुरुंबीकर यांच्या सहकार्यातून आणि या मोरे परिवाराच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून चालू असलेला हा नाम सप्ताह यंदाचं 38वं वर्ष आहे आणि 3ऱ्या दिवसाची ही चिंतन सेवा आहे. श्री देवीदास व्यंकटराव पाटील हे आजच्या या कीर्तनाचे सौजन्य. पुढे या तुम्ही महिला पुढे मंडळ पुढे वा पुढे पुढे वा पुरुष मंडळ या. हा तुम्ही गर्दा करू नका बाकीचे ते सरकतात. हा बस झालं जमलं जमलं आता जमलं जमलं. विठ्ठल विठ्ठल आज ही 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे. इथं आल्यानंतर पत्रिका पाहिली की बाईचा फोटो दिसतो आणि मी 1 वर्ष अक्काबाई समोर कीर्तन केलेले. आता हे माझं 4थं वर्ष आहे का कितवं नाही तसं माझं 26वं वर्ष चालू आहे पण इथं येण्याचं 4थं वर्ष आहे. आणि एक स्त्री असून परमात्मावर केवढी भक्ती होती ते अक्काकडं पाहिल्यानंतर कळून येतं. कारण स्त्रीची जात ही मंडळी कुठंच मागं राहिली नाही. स्त्री जात सर्वात पुढे गेलेली. आता सांगायचं म्हणजे तुम्ही ऐतिहासिक क्षेत्र बघा स्त्रीची जात मागं नाही राहिली बरं का. इतिहास बघा इतिहास. झाशीची राणी तुम्ही असे गज बसू नका माझ्या मातीला आल्यासारखी. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोण होती. स्त्री होती बाई होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कोण होती बाईच होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरून दरवाजा बंद झाला घरी लेकरू रडायले ते गडावरून उतरणारी बाई तिचं नाव काय कोण म्हणलं. शांताबाई शांती नाही ती हिरकणी. ती कोण होती बाईच होती. म्हणजे इतिहासाचं क्षेत्र बघितलं रामभाऊ तर बाया मागं नाही राहिल्यात. बरं तुम्ही राजकारण बघा हे तुमचं राजकारण आहे का त्याच्यातही बाया मागं राहिल्या नाही. त्या काळात पंतप्रधान कोण होत्या इंदिरा गांधी. काय मामानं लवकर सांगितलं जस काय साडीनच यायची. इंदिरा गांधी. माग एक बाई राष्ट्रपती होऊन गेली. डोक्यावरला पदर तिनं कधी पडू दिला नाही. ती कोण होती प्रतिभाताई बाईच होती. आत्ता सध्या राष्ट्रपती पदावर कोण आहे द्रौपदी मुर्मू. काही म्हणा पण तुमच्या गावातल्या लोकांना माहिती चांगली. द्रौपदी मुर्मू नाही हो मुर्मू काहीतरी आहे ते जाऊ द्या. ती कोण आहे बाईच आहे. मग इतिहासाचं क्षेत्र बघितलं तिथंही बाई कमी नाही सगळ्यात पुढे. परमार्थ बघितला तिथंही बाई कमी नाही. राजकारण बघितलं तर तिथंही बाई कमी नाही. परमार्थ बघा जनाबाई बाई संत मीराबाई बाई सखूबाई बाई कान्होपात्रा बाई
किती बाया सांगायच्या, परमार्थात पण बाई मागं राहिली नाही. अहो इतकं कशाला गावकरी मंडळी, इथं तुम्ही आत्ता या मंडपात बघा, माणसं जास्त आहेत का बाया जास्त आहेत? आत्ता जर भांडणं झाली तर माणसं मार खातीन का बाया? असे तर मार खासान तुम्ही माणसं, एका चापटीतच बाया पडतील खाली. कारण इथं जास्त संख्या कोणाची? बायाची. ह्या आमच्या माय बहिणीनं जर ठराव घेतला नाही या बचत गटानं, सप्त्यात जायचं नाही, बस एवढा मोठा मांडव 5च पांडव. माय बहिणीमुळं शोभा आहे. आणि कारण ही प्रेरणाच एका माय बहिणीची आहे, ती अक्काबाई आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर राहिल्याता कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा राहिला कीर्ती जगा हो गेले दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर गेले विभूती दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याता कीर्ती जगा राहिला कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा माझी. आता स्थूल देहानं जरी अक्काबाई दिसत नसली तर कीर्ती रूपानं अक्काबाईच्या इच्छेनं हा सप्ताह चालू आहे. मोरे घराण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींचं सहकार्य आणि उपस्थिती आहे. आणि आज ही 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे. आज खरंच मला धोका द्यायचा होता. मी 4 दिवसापासून रामभाऊला मानलो, रामभाऊ कोणताही महाराज बघा, पण मला काही यंदाच्या वर्षी बोलावू नका असं म्हणायचो बिन भीती वाटायची. कारण याच्यावर भरोसा नाही, एखादं तिथं येऊन मला मारायला बसलंय. जरा कडू आहे स्वभावानं, चांगलं आहे तितकंच आहे, पण जरा लाड तितकाच करते. आणि मग माय आहे जगन्नाथ. मी म्हणलं रामभाऊ काही करा, पण यांना थोडी अडचण आहे. उद्यापासून माझे श्री गुरु नथुराम महाराज किहाळकर यांचा फार मोठा भव्य दिव्य नाम सप्ताह आरंभ होणार आहे. आणि त्याचा प्रमुखच मी असल्यामुळं पूर्वनियोजन मंडप टाकणं ते झाडण्यापासून नियोजन माझ्याकडे. आणि मी आज रामभाऊसाठी इथपर्यंत आलो. नाहीतर आमच्या आदरणीय शंकर महाराजांनी मला मोठ्या कार्यक्रमात कीर्तन दिलं होतं. थोडी तब्येत बिघडली, मी नाही गेलो. आजही मी इथं यायलाच नव्हतं पाहिजे. पूर्ण आमची मंडळी नाराज झाली की महाराजांना जायला काम नाही महाराजांचं. पण कोणी कोणी मागची माणसं म्हणतील तू पैशासाठी आला. ते आता तुम्ही काही म्हणा, पण रामभाऊ काही ऐकले नाही आणि इथं यावं लागलं. आता जास्त वेळ ह्या आपल्या गप्पा मारण्यापेक्षा मी जो सेवेला निवडलेला अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन नेमकं काय, सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करा. त्या अगोदर तुम्हा सर्व सज्जन मायबापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज वारकरी संप्रदायातील जे श्रेष्ठ साधन आहे त्या साधनाचं नाव कीर्तन आहे. आणि त्या श्रेष्ठ असणाऱ्या कीर्तन साधनाची जगद्गुरु तुकाराम महाराज आज साधन सुचिता सांगतात. अर्थात ते कीर्तन साधन किती शुद्ध असावं याचं चिंतन तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पुढं करतात. मग कीर्तन साधन शुद्धतेनं करावं ही सांगण्याची वेळ का आली याचा अंदाज आहे का तुम्हाला? हवामान खात्याचा अंदाज, पंजाब डक, गुगळी धामणगाव. काहून सांगितलं? तुकाराम महाराजाला माहीत होतं की आमच्याही पुढं इथून पुढं कीर्तनकार बरेच होतील, पण कीर्तनकार
शुद्धतेत कीर्तन करणार नाहीत. संप्रदायाच्या चौकटीत बसून कीर्तन करणार नाहीत. मनाला वाटेल ते बोलतील, समाजाला जे आवडेल तेच बोलतील, आणि ही काही संप्रदायाची शुद्धता नाही. म्हणून संप्रदायाची आणि कीर्तनाची शुद्धता पाळावी ही माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि म्हणून ते तुकाराम महाराज आज कीर्तन साधनाची साधन सुचिता अर्थात शुद्धता सांगतात. कोणाला सांगतात तर कीर्तन साधन अवलंबणारा जो साधक आहे त्या साधकाला तुकाराम महाराज शुद्धता पाळायला सांगतात. मग कीर्तन साधन अवलंबणारा साधक कोण आहे तर समाजात प्रत्येक उभा राहिलेला कीर्तनकार हा कीर्तन अवलंबलेला साधक आहे. आणि त्या कीर्तनकारानं या कीर्तनाची शुद्धता पाळायलाच हवी ही तुकाराम महाराजांची इच्छा आहे. बरं का मंडळी, आज तुम्ही बहुसंख्येने हे कीर्तन श्रवण करत आहात तर हा उपकार संताचा आहे. वैष्णव आग्रगणी संत शिरोमणी नामदेव महाराज जर जन्माला आले नसते तर कीर्तन साधन हे या समाजाला कळालंच नसतं. पण त्या नामदेव महाराजांनी कीर्तन साधन निवडलं, जातीवाद आणि प्रांतवाद लांब ठेवला, कीर्तन साधन केलं. जर मंडळी जातीवाद जर केला असता तर नामदेव महाराज शिंपियाची कुळी जन्म माझा झाला, शिंपी समाजात जन्माला आलेले नामदेव महाराज जातीवाद केला असता तर कीर्तन करण्याचे अधिकारी कोणते महाराज असते? बोला. तुम्ही बोलत नाही. जाऊ का घरी? मी एका गावात असत मला घरी जाऊ का? ती म्हणजे जाय, त्याला माहिती आहे पैसे घेतल्याशिवाय जात. शिंपी समाजात जन्माला आलेले नामदेव महाराज जातीवाद केला असता तर महाराज अशा बहुसंख्य जातीतले कीर्तनकार इथं तुमच्या पुढे येऊन कीर्तनकार झाले. उपकार नामदेव महाराजाचा आहे. जातीवाद लांब ठेवला. दुसरी गोष्ट, प्रांतवाद केला नाही. प्रांतवाद म्हणजे भागालाच धरून बसले नाही. नामदेव महाराजाचं गाव कोणतं? कोण म्हणलं? आंबेगाव. नामदेव महाराजाचं गाव कोणतं माहित नाही. नामदेव महाराज तर माहीत असतील. कोणते? ते म्हणतील आता तूच सांग गड्या. आता नामदेव महाराजाचं गाव नरशी. हे शंकर महाराज आहेत का? त्यांच्या गावाजवळ नामदेव महाराजाचं गाव आहे. आणि ते नरशी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली आणि परभणी. मग प्रांतवाद केला असता तर कीर्तन करण्याचे अधिकारी फक्त हिंगोली जिल्ह्यातलेच कीर्तनकार असते का तुमच्या लातूर जिल्ह्यातले? नाही. पण महाराजाला माहीत होतं मी जर प्रांतवाद करू तर दुसऱ्या जिल्ह्यातल्या महाराज लोकांना कीर्तन करता यायचं. जातीवाद नाही केला, प्रांतवाद केला नाही, संकोचित बुद्धी ठेवली नाही. ऐका, त्या नामदेव महाराजांची इच्छा, अरे मी कीर्तन साधन निवडलं, कीर्तन साधनाच्या माध्यमात कीर्तनात मी नाचेल आणि ज्ञानाचा दिवा जगात लावेल. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचो 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 कीर्तनाचे रंगे. दीप लावू जगे, दीप लावू जगी जगे, दीप लावू जगे, दीप लावू जगी जगे. वसांडोनी माझाई सर्व माझा रे,
हे नामदेव महाराज अवताराला आले म्हणून कीर्तन साधन मिळालं. काय म्हणतात नामदेव महाराज, मी कीर्तनाच्या रंगात नाचेल, ज्ञानाचा दिवा जगात लावेल. जग शब्द सामान्य नाही. हिंगोली जिल्ह्यात ज्ञानाचा दिवा लावणार असं म्हणता येत होतं, पण नाही म्हणाले. कीर्तनाच्या रंगात मी नाचेल, ज्ञानाचा दिवा जगात लावेल. बघा, संत मंडळीचे एक विचार असतात, तुमचा आमचा कधीच एक विचार होत नाही. आपलं नाव माणिक तर विचार अनिक, पण संताचे एक विचार. नामदेव महाराज म्हणतात, मी ज्ञानाचा दिवा जगात लावणार, पण माध्यम कशाचं आहे? कीर्तनाचं. तर ज्ञानोबाराय म्हणतात, मी माझ्या गीतेचा अर्थ पुणे जिल्ह्यात का ठेवू? तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारो मांडू जगा. काही एखादिनी वैकुंठा जावे, ते वैकुंठची केले आघवे, ऐशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. शब्द जिल्ह्यापुरता नाहीये, जग शब्द आणि विश्व शब्द हे व्यापक आहेत. हरिभजनी हे तुकोबाराय देखील म्हणतात, ते दोघं ज्ञानाचा दिवा जगात लावतात, ज्ञानोबाराय गीतेचा अर्थ विश्वात पसरवतात, तर मी हरिभजनी हे धवळले जग, हरिभजनाच्या माध्यमातून मी जग धवळून काढेल. बरं का? पण सुधाकर बुवा, संतांनी हरिभजनातून हरिकीर्तनातून जग धवळलं, आणि माझ्यासारख्या मूर्ख महाराज लोकांना कीर्तन करून जग ढवळलं. काय संतांनी धवळलं आणि आमच्या गधेनं ढवळलं. धवळलेलं बरं का ढवळलेलं बरं? तुम्हाला सुधर ना? येऊ का तिकडं? कोण म्हणलं या? ढवळलं आम्ही, पण संतांनी धवळलं. मी काय सांगतो, या संताचा उपकार झाला, कीर्तन साधन तुमच्या आमच्या हातात दिलं. मग शुद्धता कोण पाळावी? साधन अवलंबणाऱ्या साधकानं पाळावी. बघा, कीर्तन साधन तर श्रेष्ठच आहे. होय अंग हरिरूप कीर्तनाचा अंग. कीर्तन जर इमानदारीनं केलं तर रामभाऊ, या कीर्तनाचं फळ असं मिळतंय, हा देह नासकाय, हा मुर्दा कसा आहे? नासकाय. पण हा मुर्दा देव होतो, देव. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. भाग्यतरी ऋणी देव ऐसा, भाग्यतरी ऋणी देव ऐसा, भाग्यतरी ऋणी देव ऐसा. कीर्तन निष्काम आणि निष्कलंकतेत केलं तर हा मुर्दा काय होतो? देव होतो. एरवी हा देव होऊ शकत. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. फार कीर्तन साधन मोठे. तुकाराम महाराजाला लोक म्हणले, महाराज आपण बाकीचे साधनं करू, कीर्तनात काय पडले? सध्या पडायसाठी कीर्तन करतात, सध्या उरण्यासाठी कीर्तन करतात. पण तुकाराम महाराजाला बरेच जण म्हणले, महाराज आपण बाकीची साधनं करू. तुकाराम महाराज म्हणले, मी बाकीची साधनं करणारा नाही. करोत तपादी साधने, करोत तपादी, करोत तपादी साधने, करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजनी,
कोणी साधोत गोरांजने आम्ही नवजो तया वाटा. कोणी काही जरी केलं तर मी मात्र कीर्तन सोडून दुसरं साधन करायचोच नाही. महाराज त्या तुकाराम महाराजांना कीर्तनच केले तर त्या तुकाराम महाराजाला फळ मिळालं. तुमच्या सप्त्याची सुरुवात बीजेला झाली ना, तोच दिवस त्यांना त्या दिवशी फळ मिळालं. त्यानं काय केलं? त्यानं फक्त काय केलं? कीर्तनच केलं. कीर्तन करून फळ मिळालं. कीर्तन करून कीर्तन करायला फळ मिळाव. आता मी दररोज फिरतो, मला फळ नाही भेटले तर नारळ, ते नारळ आहेत, नारळ खालून कोण म्हणलं पैसे? नारळ आहेत, पैसे आहेत, पण फळ भेटत. आणि कीर्तन करून काय भेटाव? कीर्तन करून काय भेटाव? फळ भेटो. ना आम्हाला काय भेटते? श्रीफळ. काय भेटते? शाल आणि श्रीफळ. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस येचे तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावीन निश्चयशी. फळ मिळालं नाही, कीर्तन करून फळ मिळावं. आता तुम्हाला आमची भाषा कळायची नाही, पण फवाऱ्यानं आळ्या मराव, फवाऱ्यातच निघू नये. तसं कीर्तन करायला फळ मिळालंच पाहिजे. तुकाराम महाराजाला मिळालं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगी. हे फळ मिळालं. आणि कीर्तन तरी किती केले हो? आमच्या एवढे तुकाराम महाराज कीर्तन करत नव्हते, फार कमी करायचे. तुकाराम महाराज किती कीर्तन करायचे सांगू का? राहू देऊ? बरं राहू द्या. नाही बरं सांगतो. बरं राहू द्या. बरं सांगतो. तुकाराम महाराज किती कीर्तन करायचे? आमच्यासारखे जास्त करत नव्हते. आरंभे कीर्तन करी एकादशी. महाराज म्हणतात, मी आरंभाला फक्त एकादशीला कीर्तन करायचो. मग महिन्यात दिवस किती? तुमचं नाव काय बाबा? हा, यायचं हा, मल्लिकार्जुन. वा, मल्लिकार्जुन बाबा. महिन्यात दिवस किती? सुधर ना, 30. आणि 30 दिवसात एकादशा किती? 2. खरं? बर, 2. मग 30 दिवसात मग तुकाराम महाराज कीर्तन कधी करायचे? फक्त एकादशीला. मग एकादशा किती? मग शुद्ध धरली तर महिन्यात एकच कीर्तन करायचे. आणि शुद्ध वद्य जर धरली तर महिन्यात किती करायचे कीर्तन? 2. आता कीर्तनात इथून मी कीर्तन होईपर्यंत टाळी वाजवायची नाही. हा, ऐका, फक्त लक्ष देऊन ऐका. महिन्यात तुकाराम महाराज, मल्लिकार्जुन महाराज किती कीर्तन करायचे? 2. आता तुकाराम महाराज जाऊ द्या, तर बाकीच्या महाराजाच काय सांगू रामभाऊ? मीच प्रसाद महाराज ही माझी डायरी तुमच्याजवळ देतो. डिसेंबर महिन्यात 31 कीर्तन होते. डिसेंबर महिन्यात तुकाराम महाराजांनी 2च कीर्तन केले. आणि टाळी वाजवायची नाही. या प्रसाद्यानं डिसेंबर महिन्यात 31 दिवसात 47 कीर्तन केले. खरं सांगा मल्लिकार्जुन बाबा, तुकाराम महाराज मोठे का मी मोठा? हा, सुधर ना. 2 कीर्तन करणारे तुकाराम महाराज मोठे का 47 कीर्तन करणारा प्रसाद्या मोठा? हा, तुकाराम महाराज. तुमचं नाव? माधवराव. मग तो सप्त्यावालीच आहेत का? माधवराव, मी तुमच्या संग भांडणं नाही केली, काही नाही, तुमचा धुरा नाही कोरला, आपली आजच भेट झाली.
मी तुमच्या पुढे आहे, तुम्हाला माझी भीती वाटत ना? आता समजा मला जर राग आला आणि मी जर माईक उचललं, तुम्हाला भीती वाटत ना? नाही? हा, मोरे भेट नाहीत? बरं, खरं आहे. ऐका, 2 कीर्तन करणारे तुकाराम महाराज मोठे माधवराव का 47 कीर्तन करणारा परसाद्या मोठा? बोला. तुकाराम महाराज मोठे. काहून? तुकाराम महाराजांनी तुम्हाला लाख रुपये दिले का ना घ्यायचे? नाही. आता माधवरावचं आमचं चाललंय की आता. बरं बघा, तुकाराम महाराज येणं बघितले का? नाही. आणि मी दरवर्षी पाहता का नाही मला? नाही, तसा पाहण्यासारखा नाही मी, पण दरवर्षी येतो का नाही? तुकाराम महाराज बघितले नाही या माधवरावनं. या माधवरावनं, तुमच्या मोऱ्याच्या माधवरावनं, या मोऱ्याच्या माधवरावनं तुकाराम महाराजाला बघितलं नाही. आणि प्रसाद महाराजाला दरवर्षी. मग मोठं कोण? कोण? तुकाराम महाराज. त्याचा ठाम विश्वास आहे आणि त्यांचं उत्तर खरंय. 2 कीर्तन करणारे तुकाराम महाराज मोठे आहेत का? कीर्तन 2च करू द्या, पण निष्काम केले, निष्कलंकित केले. आम्ही 47 काय 50 कीर्तन करू, पण आमचे कीर्तन निष्काम नाहीत, आमचे कीर्तन पैशा नाहीत, आणि आमचे कीर्तन निष्कलंकित नसून आमचे गोंधळच आहेत. 47 काय 100 जरी कीर्तन केले महिन्यात तरी फळ मिळायचं. आणि 2 कीर्तन करणारे तुकाराम महाराज देव न्यायला आला, त्या तुकाराम महाराजाला अजून कोणतं फळ पाहिजे? म्हणून मला काय सांगायचंय, तुकाराम महाराजांना कीर्तन केलं तर फळ मिळालं का? ते कीर्तन तितक्या शुद्धतेनं केलं म्हणून फळ मिळालं. आम्ही 47 करतो, माझं नाव माधवराव घेत नाहीत. का घेत नाहीत? आम्ही तुकाराम महाराजा एवढ्या लायकीचे सांगू, या महाराष्ट्रातले महाराज एका जाग्यावर जरी आणले तरी तुकाराम महाराजाच्या नखाची सर येणार. एवढे मोठे तुकाराम महाराज. कीर्तन थोडे केले असतील पण शुद्धतेनं केले. काय? दूध तांब्या भरून पिलं पाहिजे का कप भरून? पण कसं प्याव? निक्क दूध प्याव. आणि पाणी टाकून तांब्याभर पिलेलं काय कमी? तसं कलंक लागलेला आहे. आणि 100 कीर्तन केले तर काय फायदा? 2च कीर्तन करायचे, पण कोणाची बोट करायची ताकद झालीच पाहिजे नाही. त्याला म्हणावं शुद्धतेतलं कीर्तन. आणि ही अवस्था इथं कोणाचीच नाही, फक्त माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची. आणि ती अवस्था असल्यामुळं ते आज या कीर्तन साधनाची शुद्धता सांगतात. तुम्ही म्हणसाल महाराज काय शुद्ध आणि अशुद्ध सांगितले? कारण आपल्या या साधनेत फार महत्त्वाची शुद्धता. आपल्या या धर्मात शुद्धता कशी? अति महत्त्वाची. जर आपण लघुशंकेला गेलो, काय लघुशंका कळते ना का? ते फोडून सांगू आता. आपण जर लघुशंकेला गेलो तर काय काय करतो? लघुशंकेला गेलो तर काय करावं? मल्लिकार्जुनराव तिकडे मागं कोण म्हणलं हातपाय खोरावून जागीच माराव? लघुशंका केली तर काय करावं? हातपाय धुवाव, गुळणा करावं. मी एका गावात सांगू लागलो, मधुकरराव तुम्ही बसले ध्यानात आता मला. लघुशंका केली तर काय करावं? गुळणा कर. एका गावात सांगितलं तर पुढचा माणूस म्हणला, प्रसाद महाराज कोणत्या जमान्यात राहिले तुम्ही? मला काय झालं? तुम्ही तर लघुशंकेचं सांगायले. मी मोठ्या शंकेला गेलो तो पाणी नेत नाही. मला पाणी नेत नाही, काय करतो मग? म्हणला काही नाही, 1 पत्थर तो नदी 70. काय सटवाराव, ही शुद्धता नाही. इथं लघुशंकेला गेलं तर गुळणा करण्याची शुद्धता आहे. हे कीर्तन साधन तर किती शुद्धतेत असावं हे ज्यानं ज्याचं आत्मपरीक्षण करा. आणि शुद्धता नसेल तर हे कामी येत नाही रामभाऊ कीर्तन. अगा 52 वर्णा पुरता कोण वर्ण आहे पंडुसुता, की 52 नुच्चारिता जीव आथी.
भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना 52 वर्णापेक्षा जगात मोठा मंत्र नाही आणि 52 शब्द बोलत नाही असा या मंडपात माणूस. मग मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. साधक आश्रमात साखरे महाराजाकडं एक इंग्रज गायत्री मंत्र शिकायला आला. कोणाकडं? साखरे महाराजाकडं साधक आश्रमात. आणि तो इंग्रज तिथं आल्यावर महाराजांना त्याला बघितलं आणि त्यानं महाराजाला सांगितलं, महाराज मला गायत्री मंत्र शिकवा. मी काय सांगायलो, शुद्धता नसेल तर तुमची साधना फळ देत नाही याच्यावर बोलतो. मग साखरे महाराजांना त्याला बघितलं तर तो इंग्रज आहे, त्याची अवस्था शुद्ध नाही आहे. महाराजांना त्याला सांगितलं. जुने महाराज पुन्हा निर्भीड. महाराजांना सांगितलं, जा मी तुला शिकवणार नाही. आता त्याला वाटलं महाराज लोक पैशाचे लोभी असतात. 1000 रुपये काढले हे कीर्तन लांबलं. हे महाराज लोक लोभी कशाचे? अहो मी बी आता राम भाऊन 20,000 द्याव झालं, कीर्तन 11 वाजे लोकच करणार. विनोदाचा भाग सोडा, ते लय दिवस भेटत नाहीत म्हणून बोलतो, नाही तर मी येतं तोंडात आणत नाही. चला ऐका, त्याला माहित होतं महाराज लोक पैशाची लोभी. ते म्हणला, महाराज पैसे घ्या. ते महाराज म्हणले, पैशाची तू कोणाला लाज दाखवतो, तुला शिकवणार नाही, जा. ते रागाच्या भरात निघलं, दुसऱ्या महाराजाकडे जाऊन शिकलं. आता त्याला मंत्र पाठ झाल्यावर त्यानं गपचूप घरी जावं ना. पण काय काय माणसं हातानं अवधान अंगावर घेतात. ते पुन्हा तिथं गेलं आणि त्या महाराजाला म्हणे, तुम्ही तर शिकवलं नाही पण मी शिकवलं. ते म्हणले मन. त्यानं सुरुवात केली, ओम भूर्भुवः स्वहा. महाराजांनी त्याला थांबवलं. थांब, एक शब्दही पुढे बोलू नको. महाराज मला पूर्ण मंत्र येतो, आला तरी म्हणू नको. का? अरे आजपर्यंत त्या मंत्रात ताकद होती, पण आता तुझ्यासारख्या अशुद्ध माणसाच्या तो मंत्र मुखात आला, आत्तापासून त्या मंत्रात ताकद नाही राहिली. विठ्ठल. अहो मंत्र तर श्रेष्ठच आहे, पण अशुद्ध माणसाच्या मुखात गेला म्हणून त्यानं जपला, म्हणून त्याला त्या मंत्राचं फळ भेटत. किंबहुना तयाची शास्त्रे का कुमारी हाती दिदली शस्त्रे. ऐका का अशौच्या मंत्रे बीजी कथिली. ज्ञानोबा म्हणतात, आणखी काय सांगू, तुमचं शास्त्र किंवा एखाद्या लहानशा मुलीच्या हातात दिलेले शस्त्र कोणत्या कामी येईल. त्याप्रमाणे का अशौच्या मंत्रे बीजी कथिली. अशुद्ध अवस्थेत जपलेला मंत्र कामाला येईल का? नाही येणार. तात्पर्य एकच आहे, अशुद्ध अवस्थेत केलेली साधना, अशुद्ध अवस्थेत केलेलं कीर्तन मरेपर्यंत जरी केलं तर ते कीर्तन फळ देत नाही. म्हणून प्रत्येकानं आपली अवस्था सांभाळावी. पण इथं शुद्धता आणि शुद्धता हे संप्रदायाचं वर्म आहे, पण इथं शुद्ध कोणीच नाही राहिलं. भजन ते ओंगळवाणी, भजन ते ओंगळवाणी, भजन ते ओंगळवाणी, भजन ते ओंगळवाणी. नरका जाने चुकेना, 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 नरका जाने चुकेना. भजन ते ओंगळवाणी, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना. भजन ते ओंगळवाणी, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना, भजन ते ओंगळवाणी.
नरका जाणे चुकेना. मग भजन करून वैकुंठाला जायचंय काय नरकात? आणि आज महाराज काय म्हणतात? हा, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. भजन करून जर अशुद्ध अवस्था असेल तर कुठं जावं लागतं? नरका. आता आम्हाला अनुभव येतो कधी कधी. आता इथं तो अनुभव नाही, पण बऱ्याच गावात आम्ही फिरतो तर भजनी मंडळ काय करतात, कारण सप्ताह करायचा म्हणलं की भजने मोठे मोठे लावावं लागतात नाही का. इथं तो अनुभव नाही तसा, पण आम्ही काही काही गावात जातो तर भजनी मंडळ असे पुढे येऊन चाल म्हणतात. आमचे शंकरबुवा आणि देवदास बुवा आले, पण येणं काही माझ्या डोक्याला ताण दिला, त्याची त्यानं चाल म्हणली आणि ते गेले. पण कधी कधी आम्हाला अवघड अभंग घ्यायचा नाद, आणि मग ते भजण्याला पाठ नसल्यामुळं ते काय करतात, त्याचं तोंड आमच्या जवळ आणतात. आता आम्हाला गाईच्या दुधाचं व्यसन नाही, आणि ते पाणी पिऊन आलेले असतात. ते बिस्लरीचं नाही, मधुकरराव चांगले हुशार आहे, डबल फिल्टर म्हणतात. ते पाणी पिऊन आलेले असतात. मग ते घाण वास येते, राग येतो आम्हाला. आम्हाला वाटते ते विना असा उचलावून मुंडक्यातच घालावं, पण काय करतो, मारता येत. दारू पिऊन कधीच इथं चाल म्हणायची लोक मूर्ख. चाल त्याचीच झाली पाहिजे. भजन्या खूप मोठा आहे, 5,000 रुपये एका चालीची घेतो, तुला कडू पोत्यात घालून मुंगा बांधून हाणायला पाहिजे, त्याची चाल झाली पाहिजे. गधा कुठला दारू पेलेल्याला चाल द्यायची नाही. आणि त्यानं दारू पिऊन किती जरी भजन केलं तर भजन ते कामाला येत नाही. शुद्ध अवस्थेत केलेलं भजन वैकुंठाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही. इकडं नाव माहीत नसणार, पण वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे शुद्ध अवस्थेनं भजन केलं, आज त्यांचा उपकार हजारो लाखो साधकावर झाला. ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक रत्न होतं. शुद्धतेनं भजन केलं. पण आता सांगणारेच शुद्ध राहिले नाही. तुम्ही बरेच महाराज लोक पहा, हे कीर्तनकार लोक आहे देखतच तंबाखू चोळतात, कानाखाली द्या वाटते मला. अहो, तुम्ही खासाले विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे कीर्तनकार समाज खायल्यात नवल नाही. अगोदर व्यसन आम्हाला सोडावं लागेल आणि नंतर समाज. एकनाथ महाराजाकडे बाई गेली लेकराला घेऊन, महाराज पोरग गुळ खातय, तर अगोदर गुळ कोण सोडला? एकनाथ महाराजांना गुळ सोडला, नंतर त्याला सांगितलं. कधी कधी वाईट वाटतं की आमचेच कीर्तनकार समाजाच्या देखत तंबाखू खातात, तर त्याच्या कशाला पाया पडता? विठ्ठल 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 विठ्ठल. मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही, पण हे कीर्तनाची शुद्धता आहे. बोलणं थोडं प्रखड आहे, लागण्यासारखं आहे, पण वस्तुस्थितीच आहे, निंदेच्या दृष्टिकोनातून नाही. आणि मग शुद्धता हे या कीर्तनातलं एक वर्म आहे. आणि या कीर्तनातलं शुद्धता नावाचं वर्म जर चुकलं तर चुकली या वर्म. वर्म चुकू द्यायचं नाही. वर्म चुकलं की गोंधळच होते रामभाऊ. वर्म जर चुकलं ना तर काय होतंय? गोंधळ होतो. आता तुम्हाला समजण्यासाठी आता गोष्टच सांगावं लागेल. मला गोष्टी सांगू वाटत नाहीत, पण आता तुम्हाला तेच ऐकू वाटते. वर्म जर चुकलं तर सगळा गोंधळ. आणि कीर्तनाचं वर्म काय? शुद्धता. मग वर्म चुकल्यावर कसा गोंधळ होतो ऐका. एका गावात एक पोरगी, आता आमच्या भाषेत तुम्हाला कळते का नाही माहीत नाही,
एक पोरगी उजवायला आली. कशाला आली? उजवायला. उजवायला म्हणजे तुमच्या भागात जर पोरीचं लग्न करायचं तर तिला काय म्हणतात? उपवर झाली नाही का? हा, मी तर परभणी भाग आहे, जगात जर्मनी. कोण म्हणलं भनभणी? आम्ही उजवायला आली म्हणतो. काय पोरगी आता उजवायला, एक पोरगी उपवर झाली. मग उपवर झाली तर तिच्या आजीला तिची जरा क्यू यायली आणि पोराला तिनं आवाज दिला, त्या आजीनं तिच्या पोराला. म्हणजे आजीच्या पोराच्या पोरीचं होतं लग्न, आजीच्या पोराच्या बायकोच्या पोरीचं होतं. जास्त गुंता व्हायला का? बरोबर आहे ना? आजीच्या पोराच्या बायकोच्या पोरीचं लग्न होतं. मग ती पोरगी कोण झाली या म्हातारीची? मल्लिकार्जुनराव, तुम्हाला तर ध्यानातच येत नसेल. ती कोण झाली? नातू नाही, नात झाली. तिचं होतं लग्न. तिचं नाव चित्रगंधा होतं. काय? चित्रगंधा. आणि मग या आजीनं, आजी जुनी, मी वर्म सांगायलो, आजी जुनी, त्या आजीनं विचारलं, हे पोरा, त्या पोरीच्या बापाला. ते मला काय माय, हे पोरगी उद्या लग्नाला आहे, 2 मेला तिचं लग्न आहे, आणि बरोबर, आणि तिला काही येतंय का नाही पाहतो का नाही. ते पोरग म्हणे त्या आजीचं, हे आई तू काय लागली पोरीच्या माग? आजकाल मुलगी शिकलीन प्रगती, सगळं येते पोरीला, तू त्याच्या मागं लागू नको. पण म्हाताऱ्या बाया त्या म्हाताऱ्याच बाया, त्याचा नाद करायचा नाही. ती म्हातारी म्हणे नाही, हिला जर तसं सोडलं तर ही उद्या लोकाच्या घरी जाणार आणि आमचं नाव घालल. आणि तिथं बाया काय म्हणतील, तुझ्या माईनं हेच शिकवलं का? तुझ्या आजीने हेच शिकवलं का? नाव आमचे जातील. म्हणून ते पोरग जाऊ दिलं. त्या म्हातारीनं त्या पोराच्या बायकोच्या पोरीला आवाज दिला, हे चित्रगंधा. आता चित्रगंधाला आवाज दिला तर ती चित्री पलीकडच्या खोलीत बसली होती. ते तिकून आली. कोण? काय ध्यान देऊन ऐकली हो तुम्ही? चित्रगंधा. ती आली. ती म्हणली, काय आजी? म्हणली, खरं सांग, येणाऱ्या 2 मेला तुझं लग्न आहे, तुला खरं सांग, तुला काय काय येतंय आणि काय काय येत नाही. ती म्हणली, आजी मला सर्व काही येते पण पुरणपोळी करता येत. म्हातारी म्हणली, सोपी, बस मी तुला शिकवते. मी वर्म सांगेल, हा वर्म चुकलं तर गोंधळ होते, बस मी तुला शिकवते. हिला म्हातारीला एकच वाटायचं की आमच्या नातीनं आमचं नाव. बसली म्हातारी, बसली ती चित्री, बसली तिथं ती चित्रगंधा बसली. बसल्यावर काय हो, म्हातारीनं ते डाळीचा डब्बा काढला, गव्हाचं पीठ काढलं. म्हातारी तर अशी जंक्शन होती, डोक्यावर पदर, हातात काचेच्या बांगड्या, कपाळावर कुंकू, नवारी लुगडं. आणि आताही बघा सुधाकरराव, जिच्या डोक्यावर पदर, जिच्या हातात काचेच्या बांगड्या, जिच्या कपाळावर कुंकू, आणि जी नवारी लुगड्यात साडीत आहे का, तिच्या हातचं तुम्ही खाऊन बघा. हा, ती ताकद काहीच नाही पण चवदार. ह्या तरुण बाया, तुमचं मग काय भांडण नाही, पण ह्या डबाच्या डबा टाकतील मसाला. हे मामा म्हणते चव नाही कशाला. ह्या सगळं टाकतील पण चवदार करायच्याच नाही. पण म्हातारी अहो काही टाकत नाही, पण म्हाताऱ्या म्हणजे पदर, कुंकू. आत्ताय बघा हे निळ्या साडीवाली म्हातारी, कपाळावर कुंकू. हां, तिच्या घरी उद्या सगळे भजने जाबर जेवायला. म्हातारी म्हणाल, माय बाई काळ तोंड्यात माझ्या घरी पाठवायला आहे. असं पदर डोक्यावर, हातात काचेच्या बांगड्या. हे काय की आता हे राहिलं नाही या तरुण वर्गात. आता खेड्यातलं वातावरण बरं आहे, पण कधी कधी मुंबईला जाण्याचा योग येते शंकरबुवा. मी काही जास्त जात नाही, प्रवास होत नाही म्हणून, पण 1-2 वेळा डिसेंबर महिन्यात मी जातो. तर तिथे गेल्यावर ते शॉर्टच दिसत नाही, ते पदर आणि त्या बांगड्या आणि त्या
काय म्हणा राव, म्हातारं माया पुढचंच आहे. विठ्ठल विठ्ठल. हे काही म्हणा, आपल्या खेड्यातली बाई पवित्र आहे. ही आपल्या खेड्यातली बाई कशी पवित्र आहे. ते तिकडं ते हेच नाही, ते तिकडं त्या काचच्या बांगड्या आणि ते डोक्यावर पदर ना, काऊन ते साडी घालत नाहीत तिकडं. ते मला काय माहित नाही, ते एकच असते इथून तिथून. का असते मामा? ते तोंडाला येईल ती हाणायला येते. काय असते ते? मधुकरराव, माधवराव, काय असते ते? मल्लिकार्जुनराव, हा, घागरा. काय असते? तुमचं नाव? उमाकांत. राईट उत्तर दिलं. 1 रुपया बक्षीस द्या. आता ते गाऊन त्याला नसतोय पदर, त्या गाऊनला पदर नसते. आजही बघा म्हाताऱ्या बाया साड्या घालतात तर बरोबर ते पदर डोक्यावर असते. त्या गाऊनला पदर नसतो. मी आता माननीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती करणार आहे, माझा फोन लागन, जर फोन उचलला ना तर मी विनंतीच करणार आहे. कारण तुम्ही पावसाळी रेनकोट बघितले का? पावसाळी रेनकोट, पाऊस आला तर आपण त्या रेनकोटची झापडी काय करतो? डोक्यावर घेतो. पाऊस गेल्यावर काढून घेतो. तसं मी आता देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे. तुम्ही म्हणले होते की मी पुन्हा येईल, तुम्ही आले. आता एक करा, ते जी गाऊनची कंपनी आहे का, त्या कंपनीवाल्याला सांगा इथं झालर आणून वरून अशी टोपरे जोड, आणि त्याला झालर हाणून टोपरे जोड. आणि जर तिचा नवरा नाही तर माझ्यासारखा महाराज आला तर मग ती काय करीन? ते टोपर अंगावर घेईन. आणि महाराज नवरा गेला काढून घेईल. पण महाराज जाओ नवरा जाओ, आपल्याला जर लाज वाटली तर आपण खाली बघायचं. पण ते लोक काही वाटत, काऊन वाटत नाही? अहो नाहीच ना, सोडून दिली काय? नाही, मला नवलच वाटतंय. तुम्ही काही म्हणा, आपल्या भागातली गावातली स्त्री पवित्र आहे. काचच्या बांगड्या असतात, कपाळावर कुंकू असतं. आजही तिचा जर नवरा मेला तर आपली पद्धत आहे. तुमच्या भागात पद्धत आहे का नाही मला माहीत नाही. आमच्या भागात जर बाईचा नवरा मेला तर तिला धरून तिथं नेतात आणि तिच्या कपाळावर कुंकू पुसतात, तिच्या हातातल्या काचच्या बांगड्या फोडतात. तुमच्याकडे पद्धत आहे ना? हां, मग मला नवल वाटते. मुंबईत बसल्या बसल्या रामभाऊ मी विचार करतो, या बाईनं गाऊन घातला, कपाळावर कुंकू लावत नाही, हातात काचच्या बांगड्या भरत नाही, आणि हिचा जर नवरा उद्या मेला, हिचा जर नवरा उद्या मेला तर हिचं फोडाव काय आणि पुसाव काय? कोणती बाई म्हणली थोबाड फोडाव? विनोदाचा वाग द्या सोडून. हे हसण्यासाठी सांगत नाही, पण खेड्यातली स्त्री पवित्र आहे. बघा कशा कीर्तनात येऊन बसल्यात शुद्ध अवस्थेत. पण ती म्हातारी बसली आणि चित्रगंधा बसली. म्हातारी जंक्शन, काचच्या बांगड्या, पदर, कुंकू. तिनं तो डबा काढला. कशाचा? डाळीचा, पिठाचा. तिनं त्या पिठाची कणिक केली. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कणिकच म्हणतात ना. आपण एकच भागातली, मी काय पाकिस्तानचा नाही. तिनं ती कणिक केली, डाळ टाकली, डाळ शिजली, आणि डाळ शिजल्यावर तिनं त्या चपातीला लाटलं. त्या चपातीचा उंडा घेतला आणि त्या चपात्या कणकीत काय केलं तिनं? पुरण भरलं आणि ते उंडा लाटला. आणि त्याची काय झाली हे ध्यानात ठेवलं चित्रीनं. तिनं कणकीत काय घातलं? पुरण भरलं त्याच्यात. कशात? त्या पिठात, त्या कणकीत. आणि लाटून त्याची काय केली? पुरणपोळी. हे ध्यान देऊन कोण पाहू लागली? चित्री नाही, चित्रगंधा म्हणा. तिला रागालात मारीन ती चित्रगंधा. तिनं ध्यानातच ठेवलं. आणि 2 मेला तिचं लग्न झालं. आता
2 मेला तिचं लग्न झाल्यावर ती नांदायला आली. आता ती नांदायला आली तर तिथं बी एक म्हातारी होती ना उज्ज्वला. तिथं एक म्हातारी होती. कोण ती? उज्ज्वला. खताच्या थैलीचं नाव आहे उज्ज्वला. ज्याच्या पदरात पडली त्याचं खतच. तिथे ती उज्ज्वला होती. हिची सासू झाली ना ती आता. तर ती उज्ज्वला कुठं गप बसायली. तिनं खालच्या वाड्यातली चंद्री बोलवली, वरच्या वाड्यातली सोमनी बोलवली, सगळ्या बाया बोलवल्या. आणि त्या बायाला म्हणे, बाई तू काही म्हण पण सुनबाई भेटली मला. काही म्हण पण सुनबाई भेटली. त्या बाकीच्या बायाला स्तुती जमत नाही. आता बी मी त्या म्हातारीची स्तुती केली तर बाकीच्या बायाला वाटू लागलं काय आता जीव द्यावं का जीव घ्यावं. त्या बाया म्हणल्या, काय सांगायली का तू? काय तुला चिकटीला सून आहे काय? आणि आम्हाला सुना नाहीत? काय येते तुझ्या सुनाला? ती म्हणली, माझी सून शिकलेली आहे, डीएड करून सीएटी झाली. साधी नाही माझी सून, तिला काही येते. तुम्ही जे म्हणाल ते बरोबर म्हणून तुझ्या सुनाला. हिनं आवाज दिला, चित्रगंधा. आली ती चित्रगंधा. लाजतच आली. पहिल्या लाजत येते. लाजत झाली. ती म्हणली, काय आई? अगं ह्या म्हणतात की तुला काय येतंय, काय काय येते सांग. आता ही नाही गपचूप मारावून चित्रीनं पहिल्या ठोक्यालाच म्हणली, मला पुरणपोळी येते. ह्या बाया म्हणल्या, कर मग. कर म्हणल्यावर काय हो, तिने डाळ काढली, तिने गव्हाचं पीठ काढलं, तिने कणिक केली, तिने डाळ शिजवली. तुम्ही म्हणसा नेमकीच डाळ काढली आणि इतक्या लवकर शिजली कशी? कीर्तनात शिजत असते. ती डाळ शिजली. आता डाळ शिजल्यावर काय म्हणसान, चित्रगंधा एवढी हुशार होती. कणिक केली, पुरण केलं, पुरणातच कणिक दाबू दाबू घालायली. पुरणात कणिक दाबू दाबू घालायली. मग सांगा मल्लिकार्जुनराव, या चित्रीनं मरेपर्यंत जर पुरणपोळी केली तर होईल का? हा, होईना. काऊन होईना? काऊन होईना? लाटच येईना. तिचं काय चुकलं? वर्म चुकलं. पूर्णात कणिक घातल्यावर कशी चपाती होईल? नाही होणार. ते वर्म चुकलं म्हणून तिचा गोंधळ झाला. तसं व्यसन करून केलेलं कीर्तन आणि विकाराच्या अधीन होऊन केलेलं कीर्तन ते फळ देणार. मग या कीर्तनाची वर्म आहे शुद्धता. मग आपण तुकाराम महाराजाला विचारू, तुकाराम महाराज, आज तुम्ही कीर्तनाची शुद्धता सांगता, म्हणजेच आमचं कीर्तन शुद्ध नाही असा त्याचा अर्थ होतो. मग आम्ही जर शुद्ध नाही तर आम्हाला कीर्तन करता येत नाही. तर नेमकं तुमचं कीर्तन कसं आहे? तुमको नियमान, 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 तुमको नियमान. नामे करे तो कीर्तना, नामे करे तो कीर्तन झालो उदासीन दे, झालो उदासीन दे. सबे करे तो कीर्तन, सबे करे तो कीर्तन झालो उदासीन दे, झालो उदासीन दे. तुमको नियमान, सबे करे तो कीर्तन
दंभे करीतो कीर्तन दंभे करीतो कीर्तन दंभ करीतो कीर्तन हो दंभ करीतो कीर्तन दंभ करीतो कीर्तन तुम्ही कसं कीर्तन करता तुमची शुद्धता कशी आहे तुकाराम महाराजांना स्वतःच्या कीर्तनाची शुद्धता सांगितली आमचं कीर्तन थोंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन मान दंभ थुंकोनिया कीर्तन करीतो मान दंभ थुंकतो त्यानंतर मी कीर्तन करतो म्हणून फळ मिळालं सांगा आज आम्ही कीर्तन करतो तर आम्हाला मानाची अपेक्षा आहे आणि तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं तर कोणताच मान नाही मिळाला मंबाजी गोसाईनं काठीनंच मारलं कोणाला तुकाराम महाराजांना आणि तरी त्या तुकाराम महाराजानं जाऊन कोणाचे पाय दाबले मंबाजी गोसाईचे म्हणजे मानाची इच्छा ठेवली का अपमान झालेला कळाला का मानाची इच्छा नाही ठेवली वेगळा तो पासून वेगळा तो पासून वेगळा तो पासून वेगळा तो पासून कोणी कोणी मारे कोणी कोणी पूजा करे माझं हे नाही ते नाही वेगळा तोही वंदी कोणी पूजा करे माझं हे नाही ते नाही वेगळा तोही वेगळा तोही निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज ही नाही तेही नाही तुकाराम महाराजांना तरी मंबाजी गोसाईचे जाऊन पायच दाबले आमच्यासारख्या एखाद्या महाराजाला जर मंबाजी गोसाईनं जर मारलं असतं ना तर आम्ही जाऊन दाबलं असतं पण पाय नाही गळा तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्टानं गाथा बुडवायला लावला पण एक शब्द पण त्या रामेश्वर भट्टाला आडवं नाही बोलले तुकाराम महाराज मानाची इच्छा नाही ठेवली थुंकोनिया मान थुंकोनिया दंभ मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा मान अपमान गोवी अवघे गुंडोनी ठेवावे फिरत असताना कधी मान होईल तर कधी अपमान होण्याची शक्यता आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याच्यावर थुंकलो थुंकोनिया मान दुसरा नंबर आहे थुंकोनिया दंभ दंभावर आम्ही थुंकलो कशाला म्हणतात दंभ जेने सत्याचा भोगसा पाडिला असुरी संपत्तीतला मोठा गुण आहे दंभ आहे त्याला झाकतो आणि नाही त्याला दाखवतो त्याला दंभ म्हणा खरं झाकायचं आणि खोटं दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळ्या त्याला दंभ म्हणा दंभ सगळं समाजाला दाखवायचं खोटं ना अंतकरणात गोंधळ आहे मग तो दंभ आता दंभात प्रकार आहे या बसणाऱ्यात एक दांभिक श्रोता असतो आणि कीर्तन करणाऱ्यात दांभिक वक्ता असतो मग आधी आमचं सांगू का तुमचं सांगू कस करू मला करू आमचं बर ते म्हणजे तुमचं सांगा काय काय आमच्यात दांभिक असते आणि काही काही तुमच्यात दांभिक असते आधी कोणा सांगू तुमचं का आमचं हा काऊन तुमचं सांगू द्या मोऱ्याची माणसं भारी ते म्हणजे तुमचं सांगा ते बरं आमचं तर आमचं आमच्यात दांभिक महाराज असतात कसे ऐका कीर्तनात रडू 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 समाजाला घायाळ करतात मी एका महाराजाला म्हणलं माझे आजोबा वारले तर मी रडलो नाही
आणि तुम्ही कीर्तनात कसं काय रडता रे? ते मला म्हणे परसाद्या तुला हे तर कळत नाही, तुला कीर्तनात रडता येत नाही म्हणून तर तू मागं राहिला. मागं नाही रामभाऊ, दररोज 10,000 घेतो काय, माग आहे काय यायच्या? हे विनोदाचा भाग सोडा. म्हणजे 10 घेतो म्हणजे तुम्ही ते ठेवसाल ध्यानात, हे पण विनोद सोडा. ऐका ऐका काय सांगायलो त्याला. म्हणलं तो मला म्हणे तू मागं राहिला काऊन? कारण मला लोकायला रडवता येत नाही, कारण मला पण रडता येत. इमानदारीनं खोटं बोलत नाही, खोटं बोलत नाही बायको मरण. माझा आज्या मेला तर मी रडलो. काही काही महाराज लोक नाही तर 2 पासून मला बंद करावं लागेल ते विनोद. 2 नंतर बंद झाकली मोठ. कीर्तनकार सहजच कीर्तनात रडतात. मला नवल वाटतं. मी एका महाराजाला म्हणलं तुम्ही रडता कसे? ते म्हणजे मी तुला सांगतो. आता खरं तर मधुकरराव आमचा एवढा बारकावा तुम्हाला सांगू नये, पण आता आलं नाही टोब्याल म्हणून सांगतो. ते मला म्हणे प्रसाद घरून निघताना काय करायचं, एक हात रुमाल ती दस्ती असते ना पांढरी, ती दस्ती खिशात घालायची घरून निघताना. आणि ती तशीच नाही न्यायची, भेजून भेजवायची नाही, तिच्या चारी कोपऱ्याला झेंडू बाम लावायचा. चारी कोपऱ्याला, एका कोपऱ्याला काऊन नाही? कारण विसरल ना कोपरा. चारी कोपऱ्याला काय लावायचा? सुधरायला नाही इकडं. चारी कोपऱ्याला झेंडू बाम लावायचा. आणि कीर्तनात गेल्यानंतर विना घेतला की ती खिशातला हातरुमाल ती दस्ती काढायची ती मायकाच्या दांड्यावर. आता हे मी कसं पॉम्पलेट ठेवलं तशी ती दस्ती इथं ठेवायची आणि कंबर बांधली. कीर्तन सुरू झालं की ती दस्ती उचलायची आणि दोन्ही डोळ्याला लावायची, घासायची. काय म्हणायचं तर म्हणा, फक्त घालायची म्हणून नका. दोन्ही डोळ्याला ती दस्ती लावायची. लावल्यावर तर मग काय झेंडू बाम असतोय त्याला. इकून गंगा इकून यमुना दोघी अशा येतात नाशिकला, नाशिकून लगेच बंगालच्या उपसागरात. आणि तो महाराज काय कीर्तनात रडतय. आणि ह्या तर पहिल्याच भोळ्या माय बहिणी त्या म्हणतात काही मनचंद्रे, पण काय महाराज रडला, काय महाराज रडला म्हणते. रातचा महाराज होता, काय रडला आणि काय त्यानं रडवलं. अगं तो महाराज नव्हता, ते रडकं होतं, रडकं. मला मायकावर एखाद्या महाराजांनी दस्ती ठेवली ना, मी तर म्हणतो हे महाराज नाही गड्या, रडकच. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे, रडे पडे लोळे. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे, प्रेमाविन डोळे, प्रेमाविन डोळे गळताती, प्रेमाविन डोळे, प्रेमाविन कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे, प्रेमाविन डोळे गळताती. त्याला दांभिक वक्ता म्हणावं. हे आमच्यातली दांभिक. आता तुमच्यात असतात, आता सांगू का नको? आता तुमच्यातले दांभिक पुढे येऊन बसतात आणि असं तर ध्यान देऊन ऐकतीत असं आम्हाला वाटते, पण काही माती कळत नाही. एका गावात रामायण चालू होतं. रामायणकार महाराज असा भारी होता, त्याला 2 इंच दाढी होती. त्याला दाढी कशी होती? 2 इंच लांब दाढी होती. आणि तो रामायणाला बसला की तिकडून गावकरी पंखा लावायचे, आणि पंखा लागला की त्याची दाढी इकडून तिकडं तिकडून इकडं मारी. ती आली का तुमच्या ध्यानात? शांती गेली नाही अजून. त्याची दाढी अशी फिरती, ती हलती. हल्ल्यावर ते पुढं बसणारा माणूस दाढी हलता हलता ते महाराज बोलू लागला. राजा दशरथाला एवढं ऐश्वर होतं पण एकही मुलगा नव्हता. आणि ती दाढी हलू लागली आणि ते पुढचं रडू लागलं. पुढं कोण बसलं होतं? कोण म्हणलं? मल्लिकार्जुनराव. ते पुढचं काय झालं? रडू लागलं. आता ते रडू लागल्यावर हे महाराजांनी त्याला पाहिलं. ते म्हणे काय गाव आहे म्हणे वडमुरुंबी. एवढे रामायण केले पण वडमुरुंबी सारखं गाव नाही.
2च शब्द बोललो तर पुढचा माणूस रडायलाच. रामायण बंद झालं. दुसऱ्या दिवशी रामायण सुरू झालं. पंखा लागला की त्याची दाढी हालायला सुरुवात झाली. आणि यानं पुन्हा रामायण सुरू केलं. कैकेयीच्या सांगण्याहून, राजा दशरथाच्या मुखातून प्रभूला वनवासाला जाण्यास भाग पाडलं. ती दाढी हलू लागली आणि ते महाराज बोलू लागलं. आणि ते पुढं बसलेलं, कोण पुढं बसलं होतं? कोण? मला मल्लिकार्जुन. लागले रडायला. रामायणकारानं बघितलं. ते म्हणे गाव लय पाहिले पण वडमुरुंबीसारखं गाव. 2 दिवस झाली रामायण करून काय माणूस रडायलाय. त्यानं रामभाऊला बोलवलं. आता रामभाऊला बोलवलं, मधुकररावला बोलवलं, दोघायला बोलवलं. ते म्हणे काही म्हणा राव, गाव आहे म्हणे तुमचं. हे दोघे म्हणले महाराज येडं दिसायले गड्या, आमच्या गावावर जाऊ नको. ते म्हणे काय झालं? ते म्हणले मी 2 दिवस रामायण करायलो, काय तुमच्या गावातला माणूस रडायला. हे दोघं म्हणले कोण होता? त्या महाराजानं खुणं सांगितलं. हे दोघंही म्हणले महाराज तुम्ही रामायणच करा, त्याच्या नका नादी लागू, त्याच्या मागं लागू नका म्हणे. ते काय कधी सांगता येत नाही. पण महाराज म्हणे नाही तुम्हाला काय कळत नाही, गावातल्या माणसाची किंमत नाही, मला त्याच्या घरी चहा प्यायला न्या. मधुकरराव म्हणे नका हो, त्याच्या घरी चहा प्यायला नका, तेच भजण्याच्या मागं जाऊन चहा पितंय, त्याच्या मागं नका. पण ते महाराज काय ऐकलंच नाही. ते महाराजानं ते मधुकररावनं उचललं, त्या महाराजाला हाताला धरलं आणि ते जे रडू लागलं का त्याच्या घरी नेऊन सोडलं. तो महाराज झोपूनच पाया पडला त्याच्या. कोणाच्या? त्या रडक्याच्या. ते रडणार झोपून पाया पडला. आणि झोपून पाया पडल्यावर त्याला म्हणे काय तुम्ही वडमुरुंबीकर, काय तुमचं भाग्य, काय तुमचं पुण्य. 2 दिवस झाले तुम्ही सारखं माझ्या रामायणात रडायले, काय तुमचं पुण्य. ते म्हणे महाराज हे पुण्य गिन्य काही नाही. महाराज तर 70% गार झालं. ते म्हणे पुण्य गिन्य काही नाही म्हणे. मग तुम्ही 2 दिवस झालं रडायले काऊन? ते म्हणे काही नाही, 3 दिवस झाले म्हणे मग बोकड मेले, आणि 2 दिवस झाले म्हणे तुमच्या रामायणाला. तुमच्या दाढीकडं पाहिलं की मला माझ्या बोकडाचं ध्यान यायले. काय? तुमच्या दाढीकडे पाहिलं की मला बोकडाचं ध्यान आलं. मग तो खरा ऐकणारा होता का दांभिक? मेलं नाही महाराज. देखोनी पुराणिकाची दाढी, देखोनी पुराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाकवोढी, रडेस पुंदे नाकवोढी, देखोनी पुराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाक ओढे. त्याला दांभिक श्रोता म्हणावं. आणि कीर्तनात रडणाऱ्या महाराजाला काय म्हणावं? दांभिक वक्ता. मग महाराज म्हणतात आमच्याजवळ तो दंभ नाहीये. थुंकोनिया मान, थुंकोनिया दंभ. दंभ का थुंकायचा? कारण हित व्हावे तरी दंभ दुरे ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची ते. म्हणून महाराज म्हणतात आम्ही थुंकोनिया मान दंभ करी तो कीर्तन. ही आमच्या कीर्तन साधनाची शुद्धता आहे. महाराज एवढीच आहे का तुमच्या कीर्तनाची शुद्धता? महाराज म्हणतात एवढीच नाही. झालो उदासीन देही, 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 झालो
उदासीन एका विना झाड नाही, एका विना झाड नाही, एका विना झाड नाही. उदासीन रे एका विना झाड नाही, एका विना झाड नाही. ओ बार घुमाई ओ बार बार घुमाई 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 बार घुमाई. 10:35 झाले. आपल्या कीर्तनाचा टाइम सुटलेला, टाइम आपला झाला, तरी पण 11 वाजेपर्यंत कीर्तन करावं लागतंय. तिथं बसल्या बसल्या काय करावं लागतंय. नाही केलं तर मग जाय तसाच. नाही यंदा तसं नाही जाणार. अजून चालूच आहेत ती विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनाची शुद्धता पाळत असताना आम्ही थुंकोनिया मानदंभ करीतो कीर्तन, एवढीच शुद्धता नाही, त्याच्याही पुढची शुद्धता आहे. झालो उदासीन देही, मी माझ्या देहावर उदास झालो. देहावर उदास होणे कीर्तनाची शुद्धता आहे. उदासीनता ही परमार्थाची प्रथम पायरी. भक्ताईशे जाना जे देही उदास, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. कीर्तन करत असताना उदास व्हावं लागतं देहावर, नाही का. आरशात पटका पाहून बांधणाऱ्या महाराजांना उदासीनतेच्या गप्पा हाणू नये रामभाऊ. काय काय सुधाकरराव, जे महाराज आरशात पाहून पटका बांधतय त्यानं उदासीनतेच्या काय गप्पा हाणावून. पावडर लावणाऱ्या महाराजांना तर जीव द्यावा आधी, आणि मग इथं उदासीनतेच्या गप्पा. उदासीन म्हणल्यावर जसं असेल तसं काय असो अथवा. महाराज म्हणतात आम्ही उदास झालो, उदास देहावर. माझी या देहाची नाही मज चाड, आणि दुसऱ्याची लाड मी कशाला पुरू. तुकाराम महाराज म्हणतात इथं मला माझ्याच देहाची काही आवड नाही, तर तुमच्याची कशाला मी आवड धरू. झालो उदासीन देही एका विन चाड नाही. एक परमात्मा तत्व सोडलं तर इतरांची मला आवड नाही. विठ्ठल माय बाप चोलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. आणिक दुसरे आणिक दुसरे मज नाही आता, मज नाही आता, मज नाही आता. आणिक दुसरे टाळ वाजवा टाळ. दुसरे आणिक दुसरे मज नाही आता, मज नाही आता, मज नाही आता. आणिक दुसरे मिनिया चित्ता पासुनिया, मिनिया चित्ता पासुनिया, नेमनिया चित्ता पासुनिया, नेमिलिया चित्ता पासुनिया. पांडुरंग जाई, पांडुरंग
झाले पांडुरंग मध्ये पांडुरंग मध्ये पांडुरंग मध्ये पांडुरंग झाले अनिक दुसरे मजनाई आता. याला काय म्हणायचं? एका विण चाड नाही. वेळ झालेली आता मात्र सरळ सरळ सांगतो थांबतो. अर्थानर्था सारिखा करुणी ठेवेला पारिखा उपाधी वेगळा अन तुका राहिला सोळा. कीर्तन करत असताना आम्ही अर्थ अनर्थ मानला, म्हणजे मिळालेलं धन आम्ही काय मानलं? अनर्थ मानला. मग आता तुम्ही म्हणता तुम्ही अनर्थ काऊन मानत नाहीत? आता काळ बदलला. त्या टायमाला तुकाराम महाराजाला जे काही मिळत होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना किती दिलं, पण तुकाराम महाराजांनी घेतलं. आणि आमचे असते तिथं बरं शिवाजी महाराज देत होते का आपलं असतं? पण तुकाराम महाराजाला दिलं पण नाही घेतलं. अर्थानर्था सारिखा. अहो जुने महाराज लोक बघा पैसे पण घेत नव्हते कीर्तनाचे. तुमच्या भागात होते का कोणी जुने महाराज? जुना महाराज कोणी झाला का तुमच्या भागात? कोण? हा, नेचरगावकर. नाव सांगा. केशवराव महाराज. तुमच्या भागातले केशवराव महाराज कीर्तनाचे पैसे घेत होते का? नाही घेत नव्हते. कशाने येत होते गावात? गावात कशाने येत होते? चालत येत होते. नाही तर काय काय महाराज लोक बैलगाडीने येत होते. जुने जर महाराज बघितले तर पैसे घेत. आणि आताचे, आता समजा मीच बघा की मी शिवाचार्य महाराज, शिवलिंग शिवाचार्य महाराज पैसे घेत नाहीत. आणि आताचे हे मी म्हणन बरं का, तेच म्हणाले आताचे सोडत. मग मी असेल नाही तर कोणी असेल, पण जुना कोणताही महाराज पैसे घेत नव्हता आणि आताचा कोणताही असो सोडत. त्याचं कारण आहे बाबा, सांगू का? तुम्हाला पटलं तर बघा, काय पटलं तर घ्या, पण आपलीच माती ना आपलीच. पण ऐका, जुने महाराज लोक पैसे घेत नव्हते. आता पैसे घेतात. काय काय माणसं म्हणतात, काय काय महाराज लोक म्हणतात पैसे न घेणारे आताची एअरटेल. पैसे घेऊ नका, नरकात जासन. त्याला म्हणाव तू एकटा वैकुंठात जाय बर. अरे गरीब पोर आहेत, काही काही भजने आत्ती गरीब आहेत. सोबदार किती एकर जमीन आहे तुम्हाला? हा, शेत हे जरा इकडचे वाटते नाही का? कर्नाटक. तरी मध्ये शेत म्हणाली ती 3-4 एकर. गरीब आहे. जाणं येणं द्यायला पाहिजे का नाही? का याला फुकटच मारता? आता काळ बदलला, थोडं जाणं येणं. जुने महाराज लोक बैलगाडीने फिरायचे. जुने महाराज लोक बैलगाडीने फिरायचे. आता बैलच गाडीत बसलेत. काय 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 ऐका की मी काय म्हणालो, जुने महाराज लोक बैलगाडीने फिरायचे. आता बैल गाडीत बसली. समजा आता कीर्तन झालं आणि देवणीच्या पंपावर मै गाडी गेली. 2000 रुपयाचं 21 लिटर मी डिझेल टाकलं आणि त्यानं जर असा हात केला तर मी तिथं म्हणतो, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी ठोबा. ते म्हणेल ते तिकडं वडमुरुंबीत पैसे काढ. मग घ्यावं लागेल का नाही? हा, घ्यावं लागेल का नाही? पण जुन्या महाराज लोकांना अर्थानर्था सारिखा सांगू. जुन्या एका महाराजाची कथा. जुन्या सप्ताह होता. तुमच्यासारखा पैशावाला एक माणूस रामबा उठला आणि लाख रुपये नेऊन दिले. एका महाराजाचा सप्ताह होता, उद्यापासून सुरू होणार होता. आणि तुमच्यासारख्या माणसानं 1 लाख रुपये दिले. पण तो महाराज सप्ताह झाला होता, कालेज कीर्तन झालं
आणि त्या महाराजानं त्या माणसाला सांगितलं, उचल तुझे ₹1,00,000 घेऊन जा. ते म्हणला, महाराज तुमचा सप्ताह जरी झाला तर तरी तुम्ही लोकायला दान करा, पण माझे ₹1,00,000 सत्कारणी. ते महाराज जुने होते, निर्भीड निष्कलंकित. ते म्हणजे नको, माझा सप्ताह, तिथं मी असतो तर डबल सप्ताह सुरू केला असता. पण त्याने पैसे नाही घेतले. ते उचल तुझे ₹1,00,000. महाराजांनी त्या माणसानं सांगितलं, पखवाजाला द्या, भजन्याला द्या. ते म्हणले त्याला नाही, त्याचं ठरल्यापेक्षा 2-2 हजार आगाव दिले, जास्त दिले. 2-2 हजार. म्हातारं तुमच्या मुळावर दिसायला आता. आता यायलाच घेऊन जायचं का? 2-2 हजार रुपये आगाव दिले, तुझे पैसे उचल. महाराज कुठंतरी सत्कारणी लाव. अरे तुला सांगतो ना, माझा सप्ताह झाला, तुझे ₹1,00,000 उचल. त्याला राग आला आणि रागाच्या भरात बोलला, महाराज ₹1,00,000 देणारा दाता तुम्हाला जगात कुठं सापडून भेटायचा नाही. माझे ₹1,00,000 तुम्ही घेत नाही, पुन्हा तुम्हाला ₹1,00,000 देणारा माझ्यासारखा दाता मिळणार? महाराजही म्हणले, तू असं म्हणतो ना, ऐक मग माझं. ₹1,00,000 देणारा दाता जर मला मिळणार नाही तर त्या लाखावर लाथ हाणणारा महाराज माझ्यासारखा तुलाही मिळणार नाही. अर्थानर्था सारी खा. पण सप्ताह झाला होता म्हणून घेतली नाही. माझा उद्यात बसायला मी घेणार आहे. करोनी ठेविला पारिखा, उपाधी वेगळा, तुका राहिला सोवळा. कीर्तन करत असताना उपाधी लागू दिली नाही संतांनी. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. म्हणून ते संत उपाधीच्या वेगळे असतात. उपाधी वेगळा, तुका राहिला सोवळा. झालो उदासीन देही, एका विन चाड नाही. 10:46 झाली. माझी सेवा समाप्त आहे. जेवढं काही योग्य बोललो ते श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर यांच्या क्षणाच्या संगतीचे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचे. जेवढं चुकीचं बोललो, माझा उद्धटपणा आहे, मूर्खपणा आहे, झालेली चिंतन सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करतो. तुम्हा सर्व सज्जन मायबापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. आणि जाता जाता, आता आज इथं यायचं नव्हतं, कारण उद्या माझे श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर यांच्या 12 पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य सप्ताह प्रारंभ होणार आहे आणि त्याच्यामुळंच यायचं नव्हतं. त्यांना जाऊन 12 वर्ष पूर्ण झाले, एक तप पूर्ण झालं. आणि सप्ताह असा ठेवला रामभाऊ की 500 गाथावाचक बसणार आहेत आणि ते पारायण टाळ मृदंगावर आहे. 500 गाथावाचक तिथं बसणार 7 ते 12 आणि 24 तास अखंड रामकृष्ण हरीचा नाम जप आहे. 24 तास अखंड आणि 7 ते 12 पारायण, 8 ते 10 कीर्तन. कार्यक्रम 3 मंडपात होणार. एका मंडपात स्पेशल नाम जप. एका दिवसात 12 गाव येणार. 12 8 96 म्हणजे 96 गावं तिथे येऊन नामचिंतन करणार.